मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,198 वरती। 22,198 वरती निफ्टीचा आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज झाला। तर मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये काय झालं? मार्केट वरती पण गेलं, खाली पण आलं। म्हणजे आजचं पण मार्केट जे होतं ना, व्हॉलेटाईल होतं। जे सेशन झालं आजचं ते कसं होतं? व्हॉलेटाईल होतं। तर अशा व्हॉलेटाईल सेशनमध्ये मी प्रत्येक वेळेला ही गोष्ट एक्सप्लेन तुम्हाला करणारच, कारण की काही जण नवीन असतात स्टॉक मार्केटमध्ये, चुकीच्या पद्धतीने जात असतात, ते ऑप्शन बाईंग करत असतात, ऑप्शन बाईंग करतात आणि मोठे लॉसेस ते मार्केटमध्ये करून घेत असतात। तर सुरुवातीला हे सांगतो तुम्हाला की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायलाच नको, ठीक आहे। सरळ तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेडिंग करायचं असतं, हेच तुम्हाला मी मार्गदर्शन करणार। नाहीतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतात, तुम्हाला सांगितलं जात असतं की ऑप्शन ट्रेडिंग करा, त्याच्यासाठी पैसा कमी लागतो, तुमचा पैसा जास्त बनतो। पण मी तुम्हाला उलटं सांगतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इक्विटीमध्ये काम करत चला। जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला अनुभव येत असतो, नंतर मग तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगकडे जायचं असतं। तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कधीच जायचं नसतं, समजलं आहे? मग अशा मार्केटमध्ये, व्हॉलेटाईल मार्केटमध्ये जे ऑप्शन बायर असतात ते मोठे लॉस करून घेत असतात। काही जणांना वाटतं ना की मी इंट्राडेमध्येच मोठं प्रॉफिट बनवलं पाहिजे, 5, 10, 15, 20 हजार रुपयांचं प्रॉफिट माझं इंट्राडेमध्येच झालं पाहिजे। तर अशा मार्केटमध्ये ते मोठे लॉसेस करून घेत असतात आणि त्यांच्याकडून होत असते ओव्हर ट्रेडिंग। कारण की ते प्रत्येक मुलं कॅच करण्याचा प्रयत्न करतात। मार्केटवरती जातं आहे, होल्ड करणार पोझिशनला, मार्केटवरती जातं, प्रॉफिट दिसतं, नंतर ते प्रॉफिट त्यांचं लॉसमध्ये कन्वर्ट होतं, कारण की मार्केट अचानक खाली येत असतं। मग त्यांना वाटतं आता मार्केट पुन्हा खाली येते, पुन्हा पुट बाय करा, ते पुटमध्ये जातात, मार्केट पुन्हा वरती निघून जात असतं। अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते आणि ते नेहमी लॉस करत राहतात आणि त्यांचे स्टॉप लॉस पण अशा मार्केटमध्ये हिट होत असतात। खूप जणांचे स्टॉप लॉस जे असताना अशा मार्केटमध्ये हिट होत असतात। त्यामुळे अशा मार्केटमध्ये थांबायचं आहे तुम्ही, आणि तुम्हाला प्रॉफिट जरी होत असेल तर तुम्ही बाहेर पडायचं असतं, एक्झिट व्हायचं असतं। तुम्हाला माहिती आहे मार्केटने अजूनपर्यंत ट्रेंडिंगमुळे दिलेलाच नाही, मार्केट एका रेंजमध्येच आहे। जेव्हा मार्केट ट्रेंडिंग व्हायला लागेल मग तुम्ही रॅलीला कॅच करू शकतात, ती जर रॅली तुम्ही कॅच केली तर मग तिथे प्रॉफिट बनत असतं। पण असं व्हॉलेटाईल मार्केट जेव्हा असतं, मार्केट अप साईड जाणार, डाऊन साईड जाणार, ऑप्शन बाहेर मोठे लॉस करून घेत असतो त्या ठिकाणी, ही गोष्ट तुम्ही टाळायची असते। तर आजचा मार्केटचा क्लोज तर चांगला आलेला आहे, क्लोज मार्केटने वरतीच दिलेला आहे बघा 22,198 वरती, आणि आजची कॅन्डल इथे ग्रीन बनली। 2 दिवस मार्केटमध्ये सेलिंग झाली, आज थोडं मार्केट रिकवर झालं आणि एक जो झोन होता ना, त्या झोनमध्ये जाऊन मार्केटने क्लोज दिलेला आहे 22,200चा, तो एक कॉल रायटरचा झोन होता। काल पण आपण म्हटलं होतं बघा की या ठिकाणी कॉल रायटिंग जास्त झालेली, हा एक सप्लाय झोन असणार मार्केटसाठी, मार्केटला त्याच्यावरती जावं लागेल। तर मार्केटने क्लोज त्याच लेवलच्या वरती दिलेला आहे 22,200 वरती। मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन तर पॉझिटिव्हच बघायला मिळते आपल्याला, मार्केट तर कंटिन्युअसली वरतीच जात आहे, हे नेहमी तुम्हाला सांगतो आहे मी। ही जी प्राइस ॲक्शन आपल्याला दिसते मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहे, स्लोली मार्केट वरतीच जात आहे, समजतं आहे ना? मार्केटमध्ये निगेटिव्ह संकेत कोणतेच नाही अजूनपर्यंत। असं नाही की इंट्राडेमध्ये 15-20 मिनिटांमध्ये 100-150 पॉईंटने निफ्टी खाली आली म्हणजे आपलं मार्केट निगेटिव्ह झालं, असं कधीही नसतं। आपण जेव्हा डेली टाईम फ्रेमवरती जातो तेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थित लक्षात येत असतं की मार्केट कसं जातं आहे वरती, त्याचा ट्रेंड कोणता चालू आहे, मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करते का, हायला ब्रेक करते का, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन जे असतं ना आपण डेली टाईम फ्रेमवरती करत असतो। डेली टाईम फ्रेमवरती आपण ते ॲनालिसिस करत असतो आणि बघत असतो मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे मग, ठीक आहे। त्यामुळे आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये जात असतो, बिग टाईम फ्रेममध्ये, समजलं? आजची क्लोजिंग तर मार्केटमध्ये चांगली आलेली आहे। आता उद्याच्या दिवशी कसा प्लॅन मार्केटमध्ये होऊ शकतो, त्यानंतर महत्त्वाचे हर्डल कोणते असणार मार्केटसाठी, सपोर्ट कोणते असणार, ते आपण बघणार 5 मिनिटांमध्ये। तर आपण जाऊया आता निफ्टीच्या 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये। आणि आजच्या दिवशी मार्केट जे होतं फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये ओपन झालं होतं, थोडं गॅप डाऊन ओपन झालं, नंतर मार्केट इथे रिकवर पण झालेलं होतं। वरती येणारे रेजिस्टन्स होते आपल्यासाठी काही, ही लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करत होती, 22,150ची लेवल होती बघा, ठीक आहे। ही लेवल जी होती ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करत होती, मार्केट इथे वरतीच जायचं, ठीक आहे। पण आपण म्हणतो ना अप साईड डाऊन साईड, मार्केटमध्ये होत असणारे उतार आणि चढाव जे होत असतात मार्केटमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो असतो, व्हॉलॅटिलिटी। काही जणांना व्हॉलॅटिलिटी हा शब्द माहीत नसतो की व्हॉलॅटिलिटी नेमकं कशाला म्हणायचं असतं। मार्केटमध्ये जे उतार चढाव होत असते ना, त्यालाच आपण म्हणतो असतो व्हॉलॅटिलिटी, तीच व्हॉलॅटिलिटी होती। मार्केटवरती जायचं, खाली यायचं, पुन्हा वरती जायचं, पुन्हा खाली यायचं। पण इथे जी प्राइस ॲक्शन बनत होती कशी होती, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन होती, मार्केट स्लोली तुम्हाला वरतीच जाताना दिसत होतं। आणि वरती एक हर्डल 22,180 ते 22,200 ही लेवल होती, एक रेजिस्टन्स,
ही लेवल होती एक रेजिस्टन्स, हा एक होता सप्लाय झोन. त्या ठिकाणापासूनच मार्केटमध्ये काय पुन्हा सिलिंग बघायला मिळाली आपल्याला. मग काही जण काय म्हणतात आता हे स्ट्रक्चर ब्रेक होतं आहे, ते ॲग्रेसिव्हली काय करतात, येते पुट साईडला जात असतात, मार्केटमध्ये शॉर्ट करत असतात. मित्रांनो, ट्रेंड पकडायचा असतो कधी, लक्षात घ्या, ट्रेंड पकडायचा असतो. तुम्हाला मार्केटचा ट्रेंड काय दिसत होता, पॉझिटिव्ह आहे, मार्केट जातं आहे अप ट्रेंडमध्ये, मार्केट जातं आहे अप ट्रेंडमध्ये. मग जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असणार, सपोर्ट जे असतात त्याचे स्ट्रॉंग असतात. सपोर्ट कसे असतात, स्ट्रॉंग असतात, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ताबडतोब कधी मार्केटमध्ये शॉर्ट जायचं नसतं. आणि जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं, लक्षात ठेवा तुम्ही, मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये असतं त्याचे रेजिस्टन्स स्ट्रॉंग असतात. हे रेजिस्टन्स त्याचे स्ट्रॉंग असतात, सपोर्ट त्याचे वीक होत जातात. ही प्रत्येक वेळेला जर तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही ट्रेंडला बघून या ठिकाणी काम करणार. जास्त वेळेला तुम्ही ट्रॅप होणार नाही. बहुतेक जण ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला की ताबडतोब शॉर्ट करतात मार्केटमध्ये. ते टाळलं पाहिजे. कन्फर्मेशनची वाट बघायची, खाली बघायचं माझ्यासाठी एखादा सपोर्ट येतोय का, मी जर ताबडतोब शॉर्ट केलं तर मी ते ट्रॅप पण होऊ शकतो. या गोष्टी तुम्ही बघायच्या असतात. त्यासाठी तर म्हणतो लेवल फॉलो करा तुम्ही. जो बायर सेलरचा झोन असतो, कोणत्या ठिकाणी प्राईस सपोर्ट घेऊ शकते, कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊ शकते, ते झोन ओळखा. तुम्ही जर ते झोन ओळखायला लागले, तो एरिया जर तुम्ही ओळखायला लागले तर लॉस तुमचे कमी होतील. नंतर बघा मार्केट कुठून फिरलेलं होतं, इथूनच. आणि हा जो मूव आला मार्केटमध्ये जबरदस्त होता. कंटिन्युअसली मार्केट गेलं, कुठपर्यंत गेलं, 22,200 पर्यंत. आणि मार्केटला सपोर्ट पण होतं इथे, कोणाचा, रिलायन्सचा सपोर्ट होता. आणि सकाळी आपण चर्चा पण केली होती रिलायन्सच्या बाबतीमध्ये की बहुतेक वेळेला अनेक स्टॉकमध्ये, रिलायन्समध्येच नाही, वेगवेगळे स्टॉक, HDFC बँक, त्यानंतर टायटन घ्या, कोणताही घ्या, तो त्या लेवलपर्यंत जात नसतो. जसं आता राऊंड फिगर लेवल होती रिलायन्समध्ये 3,000ची, तिथपर्यंत जात नाही. तो खाली कुठे येतो माहिती, 2,999.80 किंवा 2,999.90 याच लेवलपासून तो स्टॉक खाली येत असतो. आणि आज पण तसंच झालेलं होतं. नेमकं स्टॉक जो वरती गेला तो कुठून खाली आलेला होता माहिती, 2999.90 वरून 10 पैसे राहिलेले होते फक्त 3,000 जाण्यासाठी. 3,000ला टच केलं नाही. समजताना असं होतं. आज आपण सकाळी चर्चा करत होतो आणि ते झालं पण आजच्या दिवशी. याच लेवलपासून रिलायन्स खाली आलेला होता. सपोर्ट चांगला होता निफ्टीला, त्यामुळे निफ्टी इथे वरती गेलेली होती. हा जो मूव आला ना रिलायन्समुळे, रिलायन्सचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी चांगलं होतं, पॉईंटचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी चांगलं होतं. त्यामुळे निफ्टी 50 इंडेक्स जो होता ना तो वरती गेला होता. इथे कॉन्ट्रिब्युशन जे होतं पॉईंटचं रिलायन्सचं होतं, रिलायन्समुळे निफ्टी वरती गेलेली होती. हे स्ट्रक्चर पूर्णपणे काय होतं, पॉझिटिव्ह. इथे लो ब्रेक करण्याचा प्रयत्न केला मार्केटने, नाही केला, फॉल्स ब्रेकडाऊन दिला आणि मार्केट वरती निघून गेलेलं होतं. त्यानंतर मार्केट कुठे जाऊन पोहोचलेलं होतं मग बघा, 22,200 पर्यंत. ही जी रॅली दिली मार्केटने, इथून जे रिव्हर्सल दिला ना मार्केटने इथपर्यंत, आणि इथे पण असं डबल टॉप फॉर्मेशन तयार झालं. मार्केटने इथे असं एक डबल टॉप फॉर्मेशन तयार केलं होतं. म्हणजे इथे सस्टेन नाही झालं. पुन्हा 22,200 लेवल अशी आहे की मार्केट तिथं सस्टेन होत नाही बहुतेक दिवसांपासून. ठीक आहे, तिथूनच खाली आलं, पुन्हा इथे गेलं, इथे पण रिजेक्शन आलं, पुन्हा इथून मार्केटवरती गेलं आणि क्लोज इथेच देऊन टाकला. पण मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, बुलिशच आहे. इथे मार्केट जरी मागच्या स्विंगला ब्रेक करतं, फॉल्स ब्रेकडाऊन होतो, मार्केट पुन्हा वरती निघून जात आहे. समजतं आहे ना, स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं असेल. हे बघत चला. हे बघा, प्राइस ॲक्शनवरती तुम्हाला जर मजबूत पकड बनवायची असेल तर तुम्हाला ट्रेंड समजला पाहिजे मार्केटचा. इंटॅक्ट म्हणजे काय, तो ट्रेंड ब्रेक होतो आहे का हे तुम्हाला समजलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला चार्टवरती समजल्या पाहिजे. आणि त्या पण लाईव्हमध्ये. पुन्हा आली तीच गोष्ट, सकाळी म्हणत होता बघा मी, एक गोष्ट सारखी बोलतो, कोणती, की तुम्हाला ह्या गोष्टी लाईव्हवरती समजल्या पाहिजे. जेव्हा मार्केट बंद होतं, चार्ट पूर्ण बनून जात असतो, हे समजायला खूप सोपं असतं आणि समजावणाऱ्याला पण खूप सोपं असतं. पण ह्याच गोष्टी तुम्हाला लाईव्हवरती ओळखायच्या असतात, की तुम्ही ह्या प्राइस ॲक्शनला लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायचे. आपण लाईव्ह मार्केटमध्ये या सर्व गोष्टी एक्सप्लेन पण करत असतो. समजतं आहे सर्वांना. मग आता उद्यासाठी कसा प्लॅन होऊ शकतो, मार्केट तर या रेजिस्टन्सच्या वरतीच आता क्लोज झालेलं आहे. इथे प्लॅन कसा होऊ शकतो उद्यासाठी, उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर इथे सस्टेन व्हायला पाहिजे. ह्या लेवलच्या वरती फ्लॅट ओपन झालं 22,200ला, तर इथे सस्टेन व्हायला पाहिजे. सस्टेन जर झालं, ही जी पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनत होती तिचं कंटिन्युएशन होऊ शकतं. आणि आपल्याला लेवल बघायला मिळू शकतात 22,250 पर्यंत, कारण की हाच नंतरचा एक हर्डल असणार आहे. आपण प्राइस ॲक्शन बघायची मित्रांनो, स्टॉप लॉस हिट झाला तरीच चालतो, कारण की स्टॉप लॉसपासून आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. प्रॉफिट नंतर आहे, प्रॉफिट व्हायला गेलं जास्त पण होत असतं. पण माझी रिस्क किती असणार आहे ट्रेडमध्ये ती मला माहीत असली पाहिजे. त्याचा एक पॉईंट असतो, समजलं ना. तुम्ही इथे गेले, हा स्विंग आहे, म्हणजे 22,220च्या वरती मार्केट जायला लागलं. इथून इथे या स्विंगला क्रॉस केलं मार्केटने. आता तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला माहिती आहे मला इथून इंडेक्समध्ये
30 ते 40 पॉईंट मला मिळू शकतात इंडेक्समध्ये. म्हणजे ऑप्शनमध्ये मला किती मिळू शकतात? 15 ते 20 पॉईंट मला मिळू शकतात. मग स्टॉप लॉसचा झोन कोणता आहे माझा? हा एक एरिया आहे स्टॉप लॉसचा. डिफरन्स काढला मी, किती निघून येतो आहे स्टॉप लॉस? 12 ते 13 रुपयांचा स्टॉप लॉस माझा निघून येतो आहे ऑप्शनमध्ये. म्हणजे माझी रिस्क किती झाली निफ्टीमध्ये? 600 रुपयांची झाली. पण प्रॉफिट करायला गेलो तर माझं प्रॉफिट 1000 रुपयांचं पण या ठिकाणी होऊ शकतं आणि 1500 रुपयांचं पण माझं प्रॉफिट होऊ शकतं. ही काय रिस्क तुम्ही डिसाईड केलेली असते. केली रिस्क तुम्ही डिसाईड. मार्केटमध्ये जर फास्ट मोमेंटम आला, अशा प्रकारचा मोमेंटम मार्केटमध्ये आला तर तुमचं प्रॉफिट चांगलं बनणार. आणि जर तुमचं ॲनालिसिस चुकलं, तुम्ही जो अनुमान मार्केटमध्ये लावलेला होता की मार्केट इथून वरती जाणार, नाही गेलं, ते खाली आलं, तुमचा स्टॉपला हिट करून टाकला, तर लॉस फक्त एवढाच होणार आहे तुम्हाला. पण हाच जर मोमेंटम इथे कंटिन्यू राहिला तर तुमचं होणारं प्रॉफिट जास्त असणार आहे. 1000, 1500, 2000 रुपयांचं पण प्रॉफिट होऊ शकतं. काही वेळेला एक कॅन्डलमध्ये एवढा मोठा स्पाईक लागतो की तिथे तुमचे 30 रुपयांचं प्रॉफिट होतं. 30 पॉईंट तुम्हाला मिळून जातात ऑप्शनमध्ये. म्हणजे 1500 रुपयांचं प्रॉफिट होत असतं तुमचं. मग करा 600 रुपयांचा लॉस, 1500 रुपयांचं प्रॉफिट. जे नेकेड ऑप्शन बाईंग करतात त्यांच्यासाठी, जे इंट्राडेमध्ये करत असतात त्यांच्यासाठी सांगतोय. कारण की बहुतेक जण ऑप्शन बाईंग करतात पण ते हे रूल फॉलो करत नाही. कोणते? रिस्क रिवॉर्ड फॉलो करत नाही ते कधी, स्टॉप लॉस लावत नाही कधी. मग कसं काय प्रॉफिट होणार? हीच गोष्ट अशी असते की बहुतेक जण मागच्या 20-30 दिवसांमध्ये केलेलं प्रॉफिट जे असतं ना ते मार्केटमध्ये देऊन येतात. कशामुळे? या गोष्टीमुळे. रिस्क रिवॉर्ड फॉलो करत नाही, स्टॉप लॉस लावत नाही, त्यांना आपलं टार्गेट माहीत नसतं आणि आपली रिस्क पण त्यांना माहीत नसते. त्यामुळे ते मोठे लॉसेस करून घेत असतात. समजतंय ना तुम्हाला? या गोष्टींचं प्रत्येक ठिकाणी पालन केलं पाहिजे. असं मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही ऑप्शन ट्रेडिंग करा, इक्विटीज करा म्हणणार. मग इक्विटीमध्ये पण तुम्ही काम करतात ना, तिथे पण याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे. रिलायन्समध्ये तुम्ही रिलायन्सच्या 20 क्वांटिटी तुम्ही बाय केल्या आजच्या दिवशी. रिस्क रिवॉर्ड ठरवून घ्या. माझा स्टॉप लॉसचा पॉईंट कोणता आहे बघा. जर स्टॉकने ब्रेकआउट दिला तर येणारा हर्डल कोणता आहे तो बघा. म्हणजे माझं टार्गेट त्यामध्ये किती बनतं आहे ते बघा. नंतर इक्विटीमध्ये पण इंट्राडे ट्रेडिंग करत चला, नाहीतर करू नका. सरळ गोष्ट आहे. जर तुम्हाला या सर्व गोष्टींचं पालन करायचं नसेल तर इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही टाळली पाहिजे. डे ट्रेडिंग तुम्ही करायलाच नको, सोडून द्यायचं आहे. समजलं ना? तर इथे मार्केट, इथून मग मार्केटवरती जाऊ शकतं, डायरेक्शनल होऊ शकतं इथे. आणि पहिला हर्डल 22,250चा आणि त्यानंतर 22,300 ही पण लेवल एक रेजिस्टन्स असेल. हा पहिला रेजिस्टन्स आणि हा दुसरा रेजिस्टन्स, असे 2 हर्डलवरती मार्केटमध्ये येत आहे. बघूया उद्याच्या दिवशी मार्केट डायरेक्शनल होतं आहे का. कारण की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप वाढून गेली मित्रांनो. तुम्ही जा इंडिया विक्स बघा, इंडिया विक्सकडे पण लक्ष द्या. तुम्हाला वाढताना दिसते 2-2, 3-3 टक्क्यांनी एका दिवसाला वाढताना दिसते. व्हॉलटाईल होतं आहे मार्केट. आणि मार्केट जर गॅपअप झालं समजा, गॅपअपमध्ये पण तुमचा प्लॅन काय असला पाहिजे. जोपर्यंत मला मार्केट डायरेक्शनल दिसत नाही तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही. बहुतेक वेळेला दिवसभर मार्केट हे ना रेंज बाउंड होत असतं. हे अशा प्रकारचं मार्केट, हे बघा इथे दिसते तुम्हाला, हे रेंज बाउंड मार्केट असतं साईडवेज. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी काही वेळेला होते. मार्केट गॅपअप होतं पण वरती जाण्याचा प्रयत्न करतं, पुन्हा खाली येतं आणि एक रेंज बनवतं मार्केट पूर्ण दिवसभर. मग हे अशा मार्केटमध्ये ऑप्शन बाहेरने एंट्री घ्यायचीच नसते, सोडून द्या. ठीक आहे. इथे ऑप्शन सेलर पैसा बनवतो, स्ट्रँगल सेल करतो आणि इथे प्रॉफिट बनवतो. ऑप्शन बायरला नेहमी लॉस होत असतो. का? टाईम व्हॅल्यू थिटा डिके या ठिकाणी होत असतो, त्यामुळे ऑप्शन बायरला लॉस होत असतो. ट्रेंडिंग मूव पकडायचा असतो. जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायचीच आहे, तुमच्यावरती तुमचा स्वतःवरती संयम नाही, तर मार्केटला ट्रेंडिंग तर होत्या, कमीत कमी ट्रेंडिंग होत्या. त्या ट्रेंडिंग मूवला पकडलं तर पैसा बनतो. मार्केट जर गॅपअप झालं 40-50 पॉईंटनी, ह्या रेजिस्टन्स लेवलच्या आसपास बघायचं आहे. मार्केट इथे हायर लोचं फॉर्मेशन तयार करतं आहे का, ट्रेंडिंग होतं आहे का, त्या गोष्टी बघून तुमच्याकडून ऑप्शन बाईंग झाली पाहिजे. समजलं? त्यानंतर पुट साईडला कसा प्लॅन केला पाहिजे आपण, हे बघा. पुट साईडला प्लॅन करण्यासाठी मार्केट काय करतं आहे, मार्केट एक दीप देतं, पुन्हा मार्केटमध्ये काय बाईंग येत असते. ठीक आहे. आता हे मार्केट तुम्हाला 2 दिवसांपासून वरतीच जाताना दिसतं आहे. मार्केटला जर तुम्ही असं बघितलं, ह्या झोनमध्ये तुम्हाला मार्केट वरतीच जाताना दिसतं आहे. समजलं ना? हा चॅनल जर तुम्ही ड्रॉ केला इथे तर तुम्हाला काय दिसतं आहे, मार्केट इथून स्लोली असं वरतीच जातं आहे. या चॅनलला फॉलो करतो आहे मार्केट. ठीक आहे ना? वरती पण बघा इथे रेजिस्टन्स येते. जर मार्केट इंट्राडेमध्ये निगेटिव्ह झालं थोडं, प्राइस ॲक्शन बघून आपण छोट्याशा मुलं कॅच पण करू शकतो. समजतं ना? फक्त ट्रॅप व्हायचं नसतं. फ्लॅट झालो आपण, पुन्हा खाली एक सपोर्ट असणार आहे 22,150चा, बघायचं आहे. तुम्हाला वाटतं ना की इथे मार्केट सस्टेन होत नाही, इथे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत आहे, तुम्ही जाऊ शकता. छोटे मूव जे असतात ना ते मार्केटमध्ये तुम्ही इथे कॅच करू शकतात. इथे बघायचं आहे.
पण ताबडतोब जायचं नाही. आजच्यासारखं नाही की ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला इथे आणि मी ताबडतोब गेलो आणि मार्केट इथून रिव्हर्स झालं. समजलं ना? ट्रेंडला फॉलो करायचं, त्यासाठी मार्केट इथून रिव्हर्स होत असतं. बघायचं याच्या खाली त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का. कंटिन्युएशन झालं तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुटसाठी. 22,150च्या खाली आपण पुटसाठी इथे प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट छोटे असणार 22,120 आणि 22,075च्या आसपास. या 2 टार्गेटसाठी मग आपण इथे पुट साईडला जाऊ शकतो. ही मार्केटची डायरेक्शन असते मित्रांनो. आता मी ज्या लेवल सांगत असतो ना, काही जण काय करतात, इंट्राडेमध्ये जाणार, बघणार त्याच्या खाली जाते का मार्केट, तिथे लगेच पुट बाय करणार. नाही, ही डायरेक्शन असते मार्केटची की मार्केट कसं ट्रेंडिंग होऊ शकतं इथून, त्यासाठी लेवल सांगत असतो. माझा म्हणण्याचा उद्देश नाही तुम्ही की ते कॉल बाय करा पुट बाय करा, नाही, की मार्केट कसं डायरेक्शनल होऊ शकतं, कोणत्या लेवलच्या खाली गेल्यानंतर ते आपल्या ट्रेंडला चेंज करू शकतं, त्यासाठी मी या लेवल सांगत असतो. नाहीतर काही जण म्हणणार चला यांनी तर आपल्याला आता लेवल पण सांगितल्या, उद्याच्या दिवशी मार्केटने जर ब्रेकडाऊन दिला आपण ताबडतोब पुट बाय करूया. नाही, ती गोष्ट करायचीच नाही. ऑप्शन ट्रेडिंग अजिबात करायचं नाही. हा मार्केटचा एक व्ह्यू असतो की उद्याच्या दिवशी मार्केट कुठे जाऊ शकतं, खाली कसं जाऊ शकतं आणि वरती कसं जाऊ शकतं, ते मी तुम्हाला सांगत असतो. मग 22,150च्या खाली मार्केट जर गेलं तर नंतर सपोर्ट जो येणार मार्केटसाठी 22,120ची लेवल आणि त्यानंतर 22,075. समजलं, इथपर्यंत जाऊ शकतं. मग आजचा डेलो आहे जवळजवळ बघा, आजचा डेलो आहे ना, इथपर्यंत मार्केट इथे येऊ शकतं. मग ताबडतोब जेव्हा मार्केट या सपोर्टला ब्रेक करताना मोमेंटम पण फास्ट येत असतो. ठीक आहे, सपोर्ट इथे ब्रेक जर झाला तर येणारी सिलिंग पण मार्केटमध्ये इथे जास्त असते. असं स्ट्रक्चर तयार होतं. तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. हे जे स्ट्रक्चर असतं ना, ही जसं प्राईस आता वरती चाललेली, इथे सपोर्ट घेते, ही फ्लॅट ओपन झाली, इथे जर प्राईजने ब्रेकडाऊन दिला, ठीक आहे, काही वेळेला इथेच बाउन्स घेऊन वरती निघून जाणार. दोन्ही पॉसिबिलिटी असतात, बाउन्स घेऊन वरती निघून जाणार, जसं आजच्या दिवशी झालेलं होतं. काही वेळेला तो सपोर्ट ब्रेक होत असतो. ठीक आहे ना, हाच सपोर्ट ब्रेक होतो, प्राईस थोडी वरती येते, रिटेस्ट करते आणि कंटिन्युअसली खाली येत असते. या असं निगेटिव्ह स्ट्रक्चर मग या ठिकाणी तयार होत असतं प्राईसचं. अगोदर जी हायर लो फॉर्मेशन तयार करत जात होती प्राईस, ते स्ट्रक्चर इथे चेंज होऊन जातं. मग इथे लोअर हाईज तयार होतात आणि लोअर लोचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असतं. त्या प्रायजेक्शननुसार मग मार्केटमध्ये आपण शॉर्ट साईडला जात असतो, सेल साईड म्हणजेच पुट साईडला. तर या ठिकाणी तुम्ही अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे ॲनालिसिस आपण शिकण्यासाठीच, एज्युकेशनसाठीच हे व्हिडिओ मी बनवत असतो की जेणेकरून तुम्ही टेक्निकल लेवल फाइंड आउट केल्या पाहिजे. स्टॉकमध्ये पण तुम्ही इंट्राडे करताय किंवा पोजिशनल स्विंग ट्रेडिंग करत असाल, तिथे पण सेम ॲनालिसिस असतं, काहीच फरक नसतो. असंच ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात आणि स्टॉकचं सिलेक्शन करू शकतात. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेतात, स्टॉप लॉसचा वापर नेहमी करत चला. मनात स्टॉप लॉस पकडूच नका. मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी आहे. तुम्ही जर त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये ट्रॅप जर झाले तर मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं, लॉस तुमचे मोठे होऊ शकतात. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. मार्केट आहे सुप्रीम, मी पण चॅलेंज करू शकत नाही त्याला आणि तुम्ही पण करू शकत नाही. मार्केट सुप्रीम असतं, त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न पण करू नका. ठीक आहे ना, आपलं ॲनालिसिस चुकेल, ठीक आहे ना, आपण चुकू शकतो, आपला लॉस पण होऊ शकतो. तो लॉस आपण ॲक्सेप्ट पण केला पाहिजे. मग तो लॉस किती घ्यायचा असतो आपण ते ठरवायचं असतं. त्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डरचा नक्की वापर करायचा असतो. तर निफ्टीमध्ये तुम्हाला आता महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणती लेवल ब्रेक झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं, मार्केटसाठी कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, ते तुटले तर मार्केट खाली जाऊ शकतं, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट पण करा. कॉमेंट फार कमी येत आहे, व्हिडिओ बघतात पण कॉमेंट करत नाही. तर व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, त्यामुळे मोटिवेशन मिळतं मला. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.